छत्रपती शिवरायांच्या मातोश्री राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचा स्मृतिदिन, त्याचबरोबर अवघ्या जगाला आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख पटवून देणारे स्वामी विवेकानंद यांचाही जन्मदिन आज आहे। अशा दोन महामानवांचा जन्मदिवस आपल्या महाविद्यालयामध्ये आज आपण साजरा करतो आहोत। खरं तर विवेकानंदांचा जन्मदिन हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो आणि आपण सर्वजण युवक आहात। भारत देशाचे भविष्य म्हणून ज्या युवकांकडे बघितलं जातं, त्या सर्व युवकांनी विवेकानंदांचं चरित्र वाचायला हवं, अभ्यासायला हवं। विवेकानंदांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केला तर त्यांनी दिलेले संदेश, काही संदेश लाख मोलाचे आहेत। ध्येय बघा, स्वप्न बघा आणि त्या स्वप्नांच्या पाठीमागे हात धुवून त्या स्वप्नांच्या मागे लागा आणि ते स्वप्न साकार होईपर्यंत कधी थांबू नका, अविश्रांतपणाने काम करत राहा, भारत मातेची सेवा करा। अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आलेले आहेत की ज्यांची एकाग्रता, त्यांची विद्वत्ता, त्यांचं अध्यात्मावरचं प्रेम, संस्कृतीवरचं प्रेम, स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या पदोपदी पावलोपावली घालून दिलेले आदर्श आणि निष्कर्ष हे पुढच्या अनेक पिढ्यांना उपयोगी पडतील अशा प्रकारचे। एक प्रसंग असा आहे, जेव्हा ते शिकागोच्या धर्म परिषदेला गेले होते, त्या धर्म परिषदेमध्ये अशा प्रकारची भगवी वस्त्रे परिधान केलेला एक तरुण काहीतरी वेधण्यासारखा, वेड्यासारखा आहे असं समजून काही लोकांनी त्यांना दुर्लक्षित केलं। काही लोकांनी मुद्दामून त्याला हॅलो, हाव आर यू म्हणून इंग्रजीमध्ये प्रश्न विचारल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्यांना नम्रपणानं हात जोडून फक्त नमस्कार केला। काही लोकांनी स्वामी विवेकानंदांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला। तेवढ्यात स्वामी विवेकानंदांची दया येणाऱ्या एका माणसानं धडपडत हिंदीमधून सवाल केला की आप कैसे हो। तेव्हा स्वामी विवेकानंदांनी आय एम फाईन असं इंग्रजीमध्ये उत्तर दिलं। तेव्हा तो व्यक्ती आश्चर्यचकित झाला आणि त्यांनी विचारलं स्वामीजींना की आपण जेव्हा इथल्या लोकांनी इंग्रजीमधून विचारलं की हाव आर यू, तेव्हा तुम्ही हात जोडून नमस्कार केला आणि जेव्हा मी हिंदीमधून प्रश्न विचारला तेव्हा तुम्ही इंग्रजीमधून उत्तर दिलं। तेव्हा स्वामी विवेकानंदांनी नम्रपणाने सांगितलं की जेव्हा तुम्ही तुमच्या राजभाषेचा, मातीचा तुम्ही आदर करत होता, तेव्हा मी माझ्या मातीचा, माझ्या संस्कृतीचा आदर करत होतो, आणि जेव्हा तुम्ही माझ्या मातीचा आदर करत आहात तेव्हा मी तुमच्या मातीचा, तुमच्या संस्कृतीचा आदर करत आहात। अशा प्रकारे छोट्या छोट्या कृतीतून आपल्या संस्कृतीची, आपल्या मातीची ओळख आणि महत्त्व पटवून देण्याचं काम त्यांनी केलं। माणूस हा दिसण्यावरून नाही तर असण्यावरून कळायला हवा, अशा प्रकारचा संदेश त्यांनी त्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये दिला। अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आहेत, एकाग्रतेच्या बाबतीमध्ये आहेत। एकंदरीत युवकांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन, युवकांना देशाची संपत्ती त्यांनी मानलं होतं। आणि म्हणून युवक ज्या युवकांच्या कोणीतरी विचारलं की तुमच्या देशाचं भविष्य काय, तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले की तुमच्या देशातील तरुणांच्या ओठी कोणती गाणी आहेत सांगा, मग मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो। ज्या देशातल्या युवकांच्या ओठावर राष्ट्रभक्तीची गाणी असतील तेच युवक या देशाचं भविष्य घडवू शकतात, अशा प्रकारचा आशावाद स्वामीजींनी आपल्या चरित्रातून व्यक्त केला। खरं तर स्वामीजींना आपण नेहमी पावलोपावली स्मरण करत राहिलं पाहिजे, कारण फक्त सांगण्याची गोष्ट नाही, स्वामीजी फक्त सांगण्याची गोष्ट नाही तर ती आचरण्याची गोष्ट आहे। दुसरं म्हणजे राजमाता माँसाहेब जिजाऊ, असंख्य महिला, माता भगिनी आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत, पण ज्या काळात चूल आणि मूल अशी अवस्था होती, परिस्थिती होती, त्या काळात एखादी महिला स्वराज्याचं स्वप्न बघते आणि आपल्या मुलाकरवी ते स्वप्न साकार होण्यासाठी प्रयत्न करते, ही त्या काळातली गोष्ट आजही खरं तर आपल्याला प्रेरणा देणारी आहे। राजमाता माँसाहेब जिजाऊ जाधव घराण्यातल्या सिंदखेड राजामध्ये जन्माला आल्या, लखुबाईंच्या पोटी जन्माला आल्या, भोसले आणि जाधव घराण्याचा संघर्ष झाला, या काळात त्या स्वराज्याच्या बाजूने उभा राहिल्या, इथंच त्यांची लढाऊ आणि बाणीदार वृत्ती आपल्याला दिसून येते। याशिवाय जरा पुढे जाऊन बघितलं तर आपण ज्या वेळेला स्वराज्यामध्ये अन्याय अत्याचार होत होता त्यावेळेला राजमाता माँसाहेब या स्वराज्याचं भलं कसं होईल असा विचार आणि स्वप्न प्रेरित होत्या। शहाजीराजे तिकडे आदिलशहाच्या दरबारी होते, तरी इकडे महाराष्ट्र हा आपल्या विचारांचा, संतांच्या विचारांचा कसा होईल यासाठी त्या शिवरायांना लहानाचं मोठं करत संस्कार देत होत्या। खरं तर ही जडणघडण महाराष्ट्राची राजमाता माँसाहेब जिजाऊंनी केली, म्हणून छत्रपती शिवराय घडले, म्हणून दुसरे छत्रपती संभाजी महाराज घडले। आणि सगळ्यात महत्वाचं, आज सगळ्यांना वाटतं की प्रत्येक घरात शिवराय जन्माला आले पाहिजेत, पण मला वाटतं शिवराय जन्माला येण्यासाठी प्रत्येक घरात राजमाता माँसाहेब जन्माला आली पाहिजे। आपण सगळ्यांनी जर या दोन महामानवांचा विचार पदोपदी पावलोपावली अंगीकारला, अनुसरण केलं तर आपल्या देशाचं, राष्ट्राचं, समाजाचं कल्याण होण्यासाठी वेळ लागणार नाही। आपल्या सर्वांच्या वतीनं या दोन्ही महामानवांना आपण मनोभावे अभिवादन करूयात। धन्यवाद।